अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना 3,258 कोटी रुपयाचा वाटप होणार, शासन निर्णय आला। सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले। महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारने तब्बल 3,258 कोटी रुपयांच्या वितरणाला मान्यता दिली आहे। याबाबत शासन निर्णय शनिवार 18 तारखेला प्रसिद्ध करण्यात आला आहे। या सरकारी निर्णयानुसार राज्यातील एकूण 23 जिल्ह्यातील 33,65,544 शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। यासाठी 27,59,000 हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान विचारात घेण्यात आले आहे। मदतीचे वाटप जास्तीत जास्त 2 हेक्टरच्या मर्यादेत केले जाईल। जिल्हानिहाय मदतीचा तपशील कशा प्रकारे असणार आहे ते पाहूया। या मदतीच्या वाटपामध्ये अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वाधिक म्हणजे 846 कोटी 96,89,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यासाठी 772 कोटी 36,45,000 रुपयाची मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे। तर यवतमाळ जिल्ह्यासाठी 262 कोटी 8,45,000 रुपयाचे वितरण होणार आहे। राज्यातील विविध जिल्ह्यांचा समावेश खालीलप्रमाणे आहे। नाशिक विभाग अहमदनगर 846 कोटी 96 लाख, नाशिक 317 कोटी 15 लाख, जळगाव 299 कोटी 96 लाख, धुळे 10 कोटी 22 लाख, नंदुरबार 53 कोटी 99 लाख, पुणे विभाग सोलापूर 772 कोटी 36 लाख, पुणे 34 कोटी 42 लाख, सांगली 14 कोटी 23 लाख, सातारा 2 कोटी 49 लाख, अमरावती विभाग यवतमाळ 262 कोटी 8 लाख, अकोला 162 कोटी 95 लाख, अमरावती 38 कोटी 4 लाख, नागपूर विभाग वर्धा 142 कोटी 40 लाख, चंद्रपूर 49 कोटी 46 लाख, नागपूर 11 कोटी 23 लाख, भंडारा 10 कोटी 48 लाख, गोंदिया 3 कोटी 50 लाख, गडचिरोली 2 कोटी 67 लाख, कोकण विभाग पालघर 14 कोटी 42 लाख, ठाणे 8 कोटी 37 लाख, रायगड 5 कोटी 9 लाख, रत्नागिरी 13 कोटी 53 लाख, सिंधुदुर्ग 8 कोटी 49 लाख। मदतीचे दर आणि निकष कशा प्रकारे हे पाहूयात। राज्य सरकारने जाहीर केले आहे की मदत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी NDRF च्या मार्च 2023 च्या निकषानुसार आणि दरानुसार दिला जाईल। याचा अर्थ असा की कोरडवाहू शेती पिकांसाठी 8,500 रुपये प्रति हेक्टरी, बागायत पिकासाठी 17,000 रुपये प्रति हेक्टरी, बहुवार्षिक पिकासाठी 22,500 रुपये प्रति हेक्टरी ही सर्व मदत जास्तीत जास्त 2 हेक्टर मर्यादेच्या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे। ही मदत थेट लाभार्थी हस्तांतरण म्हणजे DBT पद्धतीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल। यासाठी eKYC करणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्याकडे फार्मर ID क्रमांक उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांनी त्वरित eKYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांचा फार्मर ID उपलब्ध आहे त्या बँक खात्यात मात्र रक्कम थेट जमा केली जाईल। यापूर्वी मदत जाहीर यापूर्वी 16 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने आणखी एका शासन निर्णयाद्वारे 1,356 कोटी रुपयांच्या मदतीला मान्यता दिली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने बीड 557 कोटी 78 लाख, धाराशिव 292 कोटी 49 लाख, परभणी 245 कोटी 64 लाख, लातूर 202 कोटी 38 लाख, नांदेड 28 कोटी 52 लाख, सातारा 6 कोटी 29 लाख आणि कोल्हापूर 3 कोटी 18 लाख या जिल्ह्यांचा समावेश होता। या निर्णयामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान आणि झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। तर अशा प्रकारे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मिळणारा जो काही शासकीय निधी आहे याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचबरोबर नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।